तर हा आजचा सामना आमच्या भावनांशी खेळ असल्याचं आसावरी जगदाळे यांनी म्हटलंय। पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्या लोकांमध्ये भावना नाहीयेत, तीच लोक हे सगळं करतात। बीसीसीआयनी हे नव्हतं करायला हवं, कारण अजून 6 महिने सुद्धा नाही झाले 22 एप्रिलला, आणि तुम्ही पाकिस्तान सोबत, ज्या देशाचे टेररिस्ट येऊन आपल्या लोकांना मारून जातात, ज्या देशासोबत आपलं इतक्या वर्षांपासूनचं वैर आहे, आणि आपले कितीतरी जवान, कितीतरी सामान्य लोक इतक्या वर्षात त्यांच्या टेररिस्ट अटॅकमध्ये, त्यांनी केलेल्या अटॅक्समध्ये शहीद झालेत किंवा ज्यांनी प्राण गमावले, तरी सुद्धा तुम्ही त्या देशाच्या क्रिकेटर्स सोबत आपल्या क्रिकेटर्सची मॅच फिक्स करताय। आणि का तर ती आपल्या देशात त्यांनी यायचं नाही आणि आपण त्यांच्या देशात जायचं नाही म्हणून तुम्ही दुबईला करताय। म्हणजे तुम्ही कुठल्या वेनी त्यांच्याशी डील करताय, तुम्ही इनडायरेक्टली त्यांना फंडच देताय टेररिझम अजून वाढवण्यासाठी। फक्त ट्रीटीज साईन करून किंवा पाणी बंद करून किंवा ट्रेड बंद करून तुम्ही त्यांच्याशी संबंध तोडले असं नाही। तर तुम्हाला खरंच त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे, जे लोक गेले त्यांच्या परिवारांबद्दल सहानुभूती असेल, तर तुम्ही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे मॅच इथून पुढे खेळू नका। आजची ही मॅच होऊ नये अशी माझी इच्छा आहे। बोलत होतात की आपल्या देशाने खूप चांगलं काम केलंय, आपल्या सैनिकांनी खूप चांगलं काम केलंय, त्या 26 लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलंय। तर मग हे काय आहे? जर तुम्ही आजची मॅच बघितली तर ह्याचा अर्थ तुम्हाला ज्या भावना त्यावेळेला होत्या त्या तुमच्या खोट्या होत्या, आणि तुम्हाला काही फरक पडत नाहीये, कारण तुमच्या घरातलं कोणी गेलेलं नाहीये किंवा तुमच्या जवळचं कोणी जात नाहीये। तर प्लीज हे करू नका। हे एक प्रकारे तुम्ही टेररिझमला सपोर्ट करताय असंच त्याचा अर्थ